काय पाहू राहिली? अहो हे आरक्षणचं बघते मी. मला असं वाटतंय मी मुंबईला जावा. कशाला? आज आपले मुलं लहान आहे, उद्या मोठं झालं, त्यांना आरक्षणची किती गरज आहे. आपली ऐपत सुद्धा नाही तेवढी. धड तुम्ही सरकारी नोकरीला नाही, मी काही शिकलेलं नाही. आपले मुलं, तुम्हाला वाटत नाही का आपले मुलं मोठ्या नोकरीला लागावा, डॉक्टर इंजिनियर व्हावा? अरे पण आपली परिस्थिती नाही ना मुंबईला जायचोगी. परिस्थिती नाही, पण मग थोडं थोडं बचत करून तर आपण जाऊ शकतो ना. अरे पण ते जरांगे पाटील काय म्हणतात का, ते म्हणतात का तुम्ही तुमची परिस्थिती ज्यांची त्यांनी या, ज्यांची नाहीये त्यांनी घरून सपोर्ट करा. त्यांचं म्हणणं आहे. मीडियाने सपोर्ट मी करा. तसं भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले, म्हणजे माझा तर तसा लय पाठिंबा आहे. आणि मी भरपूर जणांना सांगते, तुम्ही खरंच ज्यांना जाता येईल त्यांनी मुंबईला जा. आणि मला पण खरंच खूप वाटतंय, पण आता आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं मला खरंच जाता येत नाही. तर असं मला वाटतं, एक काम करायचं का, तुम्ही जा. मी जाऊ का? तुम्ही खरंच जा, कारण की आपले मुलं आज लहान आहे. आज 5वी 6वीला मुलं आहे, उद्या मुलं आपले 10वी 12वीला गेले, आणि त्याच्यानंतर आपल्याला खरंच खूप मोठं संकट आहे ना आपल्यावर. आरक्षण जर नाही मिळालं, आरक्षण जर आता मिळालं तर आपल्या मुलांसाठी खरंच भविष्य त्यांचं चांगलं होणार आहे, फायद्याचं ठरणार आहे. बरं जाऊ, उद्या मी गावातून गाडी जाणार, मग त्यांच्यात जातो. तर तुला पोरं शाळा वेळेत तुला नेऊन झालं. आता तुम्ही स्कूटी घेतली, मी करीन नाही, सगळे ऍडजस्ट करीन मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जा. बरं, आणि तिथं जेवढं सपोर्ट करता येईल तेवढं करा. बरं आणि खाण्यापिण्याचं काही टेन्शन घेऊ नका. आपल्या गावातून सुद्धा भाकरी जाणार आहे, त्यावेळेस मी 10च्या ऐवजी 20 भाकरी करून देईन. बरं मग उद्या गाडी संग जातो मग मी त्या. जा मग. चल मग तू. आणि आपले पाहुणे पण आहे ना तिथं, तिथेही मुक्काम करू शकता तुम्ही. जा पण तुम्ही. अशा वेळेस पाहुण्याची नाही जाता येत. एकमेकांना सपोर्ट जर केला तरच आपल्या मुलांचं चांगलं होणार आहे. आता त्यांचे पाहुणे आहे ते नोकरीवाले, आपण दोघं तर अडाणी. आपल्या मुलांचं तर भवितव्य आपल्यालाच घडावं लागणार आहे. आपण जर सपोर्ट नाही केला तर एक मराठा लाख मराठा, तर आपल्याला सपोर्ट करावाच लागणार आहे. आणि तुम्हाला उद्या जायचंय, पॅकिंग आजच करून घ्या. बरं चल मग पॅकिंग करून घे. चल चला.